मुंबईसह इतर 29 पालिकांच्या निवडणुकांचा निकाल स्पष्ट झालेला आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वच देशाचं लक्ष लागलेलं पाहायला मिळत होतं. कारण यावेळची जी महानगरपालिकेची निवडणूक होती ती ठाकरे बंधू आणि भाजप अशी रंगलेली पाहायला मिळाली. त्यात विशेष म्हणजे मराठी माणूस जागा हो मराठी माणसा ही शेवटची निवडणूक असेल किंवा इतर मराठी माणूस असेल किंवा मुस्लिम असेल अशी विविध जाती धर्मावरून ही निवडणूक लढवलेली पाहायला मिळाली. मात्र सध्या जर आपण चेंबूरमध्ये पाहिलं तर जो सुमन नगरचा एरिया आहे त्या सुमन नगरमध्ये चाळीचा जो एरिया आहे त्या चाळीतली महिला जी गृहिणी आहे तिने उद्धव ठाकरेंच्या पक्षातून थेट विजय मिळवलेला पाहायला मिळतोय. अगदी छोटंसं चाळीतलं घर आहे, साधी माणसं आहेत लाख मोलाची आणि जी प्रेमल आपुलकीची माणसं आहेत त्यांनी ह्या गृहिणीला पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 155 मधून ही महिला निवडून आलेली आहे. स्नेहल या महिलेचं नाव आहे, नावाप्रमाणेच तिने विजय मिळवलेला पाहायला मिळतोय. सध्या जर आपण पाहिलं तर अगदी छोट्याशा घरामध्ये ही स्नेहल राहत आहे आणि ही गृहिणी आहे. ह्या गृहिणीने थेट आता या सुमन नगरचा विकास करण्याचा विचार केला होता आणि त्याच दृष्टीने ती निवडून आलेली आहे. विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर या सुमन नगरमध्ये अगोदर ठाकरेंच्या सेनेचे जे उमेदवार होते त्यांनी तातडीने भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अगदी आपसुकच म्हणजे कोणत्याही विचार न करता या महिलेला गृहिणीला उद्धव ठाकरेंकडून तिकीट देण्यात आलं होतं आणि त्यानंतर ह्या महिलेच्या घरचे असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील या सुमन नगरमधील जे रहिवासी होते त्यांनी एक विचार केला आणि या महिलेला निवडून दिलेला आहे. अगदी साधं राहणीमान आहे आणि विशेष म्हणजे पैसा मोठ्या प्रमाणात वाटला अशी विविध ठिकाणी चर्चा सुरू आहे. आपण तर एकदम साध्या घरातलं चाळीमध्ये राहताय, कसा हा विजय मिळवलाय, काय आव्हान होतं? जय महाराष्ट्र. विजय आणि आव्हान बोललं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरल्यावरती आव्हान हे सगळ्या गोष्टीला असतंच, पण आम्ही आमचा विजय हा आपुलकीने समाजकार्य करून जसे माझे मिस्टर प्रत्येकाच्या अडचणीला रात्र असो काहीही असो केव्हाही कुठेही एक फोन आला तरी ते धावून जायचे. या माझ्या मिस्टरांच्या एका शब्दाच्या हाकेला माझ्या वरिष्ठांच्या सगळ्या जे वरिष्ठ माझे आहेत पदाधिकारी आमचे ते त्यांच्या कार्यातून आणि माझ्या महिला आहेत आमच्या चेंबूर पासून सुमननगर लालडोंगर ते माहुलपर्यंत आमच्या ज्या महिला आहेत त्या पण आम्ही काही असो कधी असो केव्हा प्रत्येक गोष्टीला ते म्हणजे धावून जातात कोणाच्या अडचणीला. त्या मार्गदर्शनातूनच आम्ही हा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे गृहिणी आहात, घरातला स्वयंपाक करणं किंवा घर सांभाळणं ही महिलेची उत्तम जबाबदारी असते. आता सुमन नगरचा विकास कशा पद्धतीने केला जाईल, काय जबाबदारी वाटते? विकास बोलायला गेलं तर एक गृहिणी बोलल्यावरती आपण रोजच्या वाटचालीत बघतोच छोट्या मोठ्या अडचणी असतात, काही पाण्याच्या शौचालयाच्या गटाराच्या वगैरे विविध प्रकारे अजून आहेतच बऱ्यापैकी. तर विकास बोलला तर शक्यतो काही ठिकाणी गटार तुंबणे त्यातनं परत ते डास निर्माण होणे दुर्गंधी होणे त्यात लहान मुलं आजारी पडणं त्या ह्याच्यातनं आम्ही म्हणजे सगळीकडे बघितलं तर शक्यतो हीच समस्या आहे. तर मग त्यातून आम्हाला थोडाफार आम्ही हळूहळू सुरुवात करणार आणि ह्या समस्या आम्ही दूर करणार. आपण जर पाहिलं तर एक महिला आहात, महिलेला घराबाहेर पडताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात अगदी साध्या कुटुंबातली ही महिला आहे. आज जर तिकीट मिळवायचं राजकारण करायचं म्हणलं तर पैसा किंवा श्रीमंती सर्वसामान्य माणसाचं काम नाही. अगदी आपसुकपणे आपली माणसं बोलली जातात. तर तिकीट मिळवण्यासाठी काही अडथळा आला का? कसं सहज पद्धतीने तिकीट मिळालं का? काय आव्हान होतं त्या बाबतीत किंवा तिकीट मिळवताना कशा पद्धतीची तडजोड करावी लागली? आम्हाला तर आता स्पष्टच सांगते आम्हाला कोणत्याही आर्थिक ह्याची गरज लागली नाही. कारण एक शिवसैनिक सर्वसाधारण आहेत माझे मिस्टर. त्या उद्देशाने माझ्या वरिष्ठांनी आमच्या उद्धव साहेबांकडे एक अपेक्षा केली की साहेब आमच्या तळागाळातला एक कोणीतरी आम्हाला शिवसैनिक द्या, त्याला आम्ही निवडून आणण्याचा आमचा 100% आम्ही प्रयत्न करू आणि त्या पद्धतीने साहेबांनी ही संधी आम्हाला दिलेली आहे. उद्धव ठाकरेंकडून तिकीट मिळवणं अगदी कठीण आहे अशी नेहमी वारंवार चर्चा होते. मात्र तुम्हाला कसं सहज तिकीट मिळालं? आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी साहेबांकडे एक मागणी घातली की साहेब म्हणजे जो शिवसैनिक आहे तो खूपच एकदम गरीब परिस्थितीतला आहे, तो रिक्षा चालून त्याचा उदरनिर्वाह करतो. हा साहेबांनी विचार करून त्यांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे, म्हणजे मला ते तिकीट दिलेलं आहे. एका पुरुषामागे नेहमी स्त्रीचा हात असतो असं बोललं जातं, पुस्तकांमध्ये देखील आहे. मात्र तुमच्या मागे तुमच्या पतीचा हात आहे का आणि त्यानंतरच हा विजय मिळवता आलाय का तुम्हाला? हो, कारण काही गोष्टीला आपण म्हणतो पुरुषाचा मागे पत्नीचा हात असतो,
पण आता ह्या मोठ्या विजयाला माझ्या मागे माझ्या मिस्टरांचा हात आहे. कारण त्यांनी मला छोट्या मोठ्या कामासाठी प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. तर ह्या विजयाचा मी त्यांना पूर्ण समर्पित करते हा माझा विजय. मैत्रिणीचं नातं अगदी घट्ट असतं. तुमच्या अपोजिट साईडला तुमची मैत्रीण होती, अगदी लहानपणापासूनची ती तुमची मैत्रीण असतील, वेगवेगळ्या गोष्टी आपण मैत्रिणीशी शेअर करतो. मात्र जेव्हा निवडणुकीमध्ये दोन्ही मैत्रिणी विरोधात उभ्या राहतात तेव्हा काय वाटलं, काय भावना होत्या त्यावेळेच्या? भावना म्हणजे मी विजयी झाली ह्याचा आनंद पण होता आणि माझी मैत्रीण कुठेतरी पडली याची थोडी खंतही होती. कारण मेहनत अहोरात्र तिनेही केली होती आणि मीही केली होती. कारण आम्ही दारोदारी जाऊन सगळ्यांनी प्रचार केला होता, तिनेही केला होता. पण शेवटी स्पर्धा बोलल्यावरती विजय हा एकाच्याच कोणाच्या तरी पदरी असतो आणि तो माझ्या पदरी पडलाय. सासू सासरे असतील, कारण लग्न झाल्यानंतर मुलीला दुसऱ्या घरामध्ये जाऊन खूप ऍडजस्ट करायला लागतं. तर तुमच्या सासू सासऱ्यांचा पाठिंबा कसा आहे नेमका? त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा हा मुलीसारखाच दिला आहे आणि आतापर्यंत ते मला देत आले आहेत आणि यापुढेही ते मला मुलीसारखाच पाठिंबा देणार. त्यांचे सासरे देखील त्यांच्या सोबत आहेत. काय सांगाल बाबा, मुलांचं यश आलं की आनंद होतोच, मात्र सुनेच्या यशाला कसं पाहताय? आनंद तर होतोच आहे. आणि मी पहिला प्रथम नाट्य साहेबांचा आभार मानतो की ते एवढी मेहनत करून माझ्या सुनेला तिकीट दिली आणि ते आता नगरसेवक झाले. आणि माझा मुलगा उपशाखा प्रमुख आहे. आता तो सुद्धा उद्या दोन्ही मिळून या नगराची लालडोंगर असो, चिखलवाडी असो, समर्थनगर असो, दत्तनगर असो, हे सगळे करतील. काय कोणाची अडचण नसेल. तो रात्र दिवस कोणता फोन आला, हॉस्पिटलला जायचं आहे, कोणतं दुखापत झाली तरी तो धावतो. आणि साहेबांचा पण तो आदेशामुळे तो सगळं कामं करत असतो. आणि पुढच्या मुलांच्या यशाचं कौतुक प्रत्येक आई वडील करतात, मात्र हे सुनेच्या यशाचं कौतुक कोणत्या शब्दात कराल, काय व्यक्त कराल? सून आता तिला तिकीट भेटली. पहिला ती आपल्या घरातच कामं करायची, मुलांना सांभाळायची. आता ती नगरसेवक झालेली आहे. आता पुढे ती या नगराची कामाला सुरुवात करेल. दुसरे युवा फेवढे आमचे आहेत, गोविंद पथक, महिला गोविंद पथक आहे. हे सुद्धा सगळे साथ देतात आम्हाला. आणि आम्ही श्रीमंत नाहीत, आम्ही सामान्य. या निवडणुकीतून तुम्ही दाखवून दिलं का पैसा महत्वाचा नाही तर माणूस महत्वाचा आहे? हा, काय वाटतंय? ते माणूस महत्वाचा आहे. आणि आमची जी महत्वाची कामं आहेत, कुठं काय असलं तर माझा मुलगा विष्णू शिवकर हा करत असतो. कुठल्याही कोणाची अडचण असली, हॉस्पिटल असो, पोलीस स्टेशन असो. पण आता तुमच्या सुनेला घर सांभाळून बाहेर राजकारण करायचंय, या नगराचा विकास करायचाय, तर कशा पद्धतीने तिला पाठिंबा द्याल? तिला फुल पाठिंबा आहे ना. अजूनपर्यंत प्रचार प्रश्न अजूनपर्यंत पाठिंबाच आहे आमचं. माझ्या पत्नीचा, माझ्या कुटुंबाचा, सगळ्यांचा तिला सपोर्ट आहे. आणि इथल्या एरियातला सगळ्यांचा सपोर्ट आहे तिला. नक्कीच आपण पाहतोय एक महिला जी गृहिणी आहे ती आता नगराचा विकास करणार आहे. तिचे पती देखील आपल्यासोबत आहेत. नमस्कार विष्णूजी. खरं तर एका पुरुषामागे नेहमी स्त्रीचा हात असतो असं बोललं जातं, मात्र ह्या स्त्री मागे पुरुषाचा हात आहे असं म्हणायला हरकत नाही. जय महाराष्ट्र. शिल्पाताईंचे आभार मानतो. पुढारी न्यूज चॅनल आहेत आणि ताई दोन्ही महिलाच आहेत. पण महिला तर कुठेतरी सक्षम झाल्या पाहिजे का नाही, काय पुरुषच सक्षम झाले पाहिजे. महिला कुठेतरी सक्षम झाल्यासाठी आम्ही हा पाऊल उचललेला आहे. तुम्ही रिक्षा चालवतायत, विशेष म्हणजे अगदी साधं राहणीमान आहे, चाळीतलं घर आहे, गडगंज श्रीमंत तुम्ही दिसत नाहीयेत, तर कशी ही निवडणूक लढवली? कारण प्रचंड अफाट पैसा या निवडणुकीत वाटला गेला अशी सध्या चर्चा सुरू आहे. तर ही निवडणूक लढवत असताना नेमकं काय आव्हान होतं तुमच्या समोर? समोरच्या जे उमेदवार होते त्यांच्याकडे अफाट पैसा होता, पण आमच्याकडे माणुसकी होती. या महिलांची माणुसकी होती, पुरुषांची माणुसकी होती, युवा कार्यकर्त्यांची माणुसकी होती. ही माझ्याशी जोडलेली होती, माझ्या सर्व नात्यांशी जोडली होती. आणि आमचे शाखा प्रमुख अशोक गोविंद वीर साहेब, तसेच चेंबूर विधानसभा संघटक महेंद्र नागटे साहेब, संचालिका रोहिणी नागटे, तेव्हा तिकडचे शाखा प्रमुख आहेत आमचे सचिन भोसले साहेब, हेमांगीताई कोळी, चारुदत्त साहेब आहेत, माणिकदादा आहेत, भरपूर आहेत. अशी लिस्ट मोठी आहे. दोनाचे 4 हात झालेत विकासासाठी, तर सुमननगरचा विकास कसा असेल? नक्कीच कोणी स्वप्नात पाहिला नसेल असा विकास असेल आणि तो आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही करत राहणार.
आणि मला तर आता मोठी साथ भेटलेली आहे. कारण कुठे ना कुठेतरी हॉस्पिटलला साहेबांचे हात असायचे, शाखा प्रमुखांचे हात असायचे पाठी. पण आता नगरसेवका माझीच मिस्टर, मग तिला आता मॅडम बोलायला लागेल. आणि तुम्हाला गंमताची गोष्ट सांगावी तर प्रचार फेरीत आम्ही सुद्धा प्रचार करत असताना मॅडम बोलताय तर आई वडिलांना सहन होत हा आई वडिलांना सहन होईल. पण प्रचार फेरीत आहे ना, मी पण एकदा असंच बोललो की स्नेहल शिवकर आगे बढो, आणि अचानक बोललो की स्नेहलताई आगे बढो. ते कुठेतरी कन्फ्युज झाल्यासारखं आलं. पण मजा आली. आणि माणसांची आणि महिलांची खास करून माहुलपासून ते लालडोंगरपासून चिक्कलवाडीपर्यंत ह्या महिलांची संघटना आहे ना, एवढी खूप कामी आली ना, खूप खूप आभार मानावं तेवढे कमी. रिक्षा चालवता मात्र आपण अनेक वेळा श्रीमंत व्यक्तीच राजकारणात पाहायला मिळतो. अगदी सर्वसामान्य कुटुंबातली ही गृहिणी आज राजकारणात उतरली आहे, विकास करणार आहे या शहराचा किंवा या नगराचा. तर याकडे कसं पाहताय? कारण अनेक वेळा अगदी आपल्या घरातले देखील बोलतात आपलं काम हे राजकारणाचं नाही. तर तुम्हालाही असं काही बोलले असतील ना? हो, सर्व बोलतात, पण आपण सकारात्मक विचार घेऊनच चालायचे ना. मी अण्णाभाऊ रिक्षा स्टँडचा अध्यक्ष आहे, तर माझे रिक्षा बांधव आहेत, त्यांच्या खूप अडचणी असतात ना. तर आता जो मी झालेलो आहे म्हणजे रिक्षावाल्यांची एक सौभाग्यवती ही नगरसेविका आहे, त्यांना खूप अभिमान वाटलेला आहे की रिक्षावाला कुठेतरी सक्षम झालेला आहे. बाहेर फिरत असताना एका रिक्षावाल्याची बायको नगरसेविका या वाक्याकडे कसं पाहताय? चर्चा तर होत असेल. हो, खूप चर्चा होते, विभागात होते चर्चा, आणि आमच्या बाहेरच्या विभागात पण होते. पण ते बोलतात ना, अभिमानाची गोष्ट वाटते. एक रिक्षावाल्याची मिसेस ही झालेली आहे नगरसेविका म्हणून अभिमान आहे. नक्कीच आपण पाहतो हे जे सर्व कुटुंब आहे ते स्नेहलताईंचं कुटुंब आहे, आणि एक गृहिणी एका रिक्षावाल्याची बायको आज नगरसेविका बनलेली आहे. खरंच या मुंबई महानगरपालिकेमध्ये एक गृहिणी आता सुमन नगरचा विकास कसा पद्धतीने करते हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये अगदी साध्या चाळीमध्ये राहणारी ही स्नेहल आहे, आणि ती निवडून आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून. कॅमेरामॅन कविता गिरीसह शिल्पा नरोडे, पुढारी न्यूज, चेंबूर.